औद्योगिक वसाहतीतील वाढत्या समस्याला कंटाळून येथील 20 उद्योजकांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारला खडबडून जाग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज रात्री कालपासून उद्योगमंत्री उदयजी सामंत या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची डागडुगी करण्याचे काम सुरू आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या काँक्रिटीकरण केलं जात आहे, मात्र हे काँक्रिटीकरण कसल्याही प्रकारचं योग्य नसल्याचं आरोप या ठिकाणी केला जात आहे। तुम्ही पाहू शकता की हा आता या ठिकाणी खड्डा बुजवला जातोय, मात्र हा खड्डा निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होत आहे। केवळ मंत्री महोदय येतात म्हणून हे डागडुगीचं काम वेगाने हाती घेतलं जाते, मात्र निष्पाप लोकांचा बळी इथं जात असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष होते। आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे आहेत। काय सांगाल साहेब, काय परिस्थिती आहे सध्या? नमस्कार। मागच्या 1 महिन्यापासून चाकण एमआयडीसी असेल किंवा चाकण एमआयडीसीच्या कनेक्टिव्हिटीसाठी जे रस्ते आहेत आणि जो रस्ता आपण आज ज्या रस्त्यावरती उभे आहोत, ज्या रस्त्याचा खूप वेळा नारळ फोडला गेला, खूप वेळा रोडचं भूमिपूजन केलं गेलं, ह्या रोडचा प्रश्न असेल त्या संदर्भात आम्ही सर्व पक्षाचे नेते असतील किंवा सर्वजण मागच्या बऱ्याच दिवसापासून आवाज त्या ठिकाणी उठवत आहेत। खरं तर ज्या रोडवरती आपण उभे आहोत ह्या रोडचं नवीन रोड बनवण्यासाठी टेंडर झालं, परंतु हा रोड रिपेअर करण्यासाठी 2024ला 10 कोटी रुपयाचं टेंडर काढलं गेलं। ते पैसे कुठे गेले अजूनही ग्रामस्थांना समजलं नाही आणि आत्ता 59 कोटीचं टेंडर या रोडचं निघालं। तुम्ही आता परिस्थिती पाहिली, एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये मटेरियल घेऊन ते खड्डे बुजवले जातात। 59 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट नक्की कुणासाठी काढले आणि ते कुणाच्या घाशामध्ये घातले याचं कुठेतरी नागरिकांना प्रश्न पडलेला आहे। नक्कीच, मात्र तुम्ही आज सत्तेमध्ये आहात, तुम्ही याचा आवाज उठवायला पाहिजे होता, मग का कमी पडतं या सगळ्या गोष्टीमध्ये? 2 दिवसानंतर माझं उपोषण त्या ठिकाणी चालू होणार आहे। आम्ही सत्तेमध्ये आहोत हे मान्य आहे, परंतु हा जो प्रश्न आहे हा सर्वांनी उठवल्याच्या नंतर किंवा सर्वांनी या प्रश्नावरती जर काम केलं तर निश्चित याच्यावरती मार्ग निघेल। मागच्या खूप वर्षापासून याच्यावरती काम करण्याची गरज होती। ह्याच्यामध्ये PMRD नाव सांगती, जिल्हा परिषद आमचे नाव सांगती, MIDC म्हणती हा आमच्या एरियाच्या बाहेरचा प्रश्न आहे। त्यामुळे याच्यावरती सर्व संस्था एका जागेवरती जर काम केलं तरच ह्या गोष्टीला कुठेतरी मार्ग निघेल, तरच आमची शाळेत जाणारी मुलं, हॉस्पिटलला जाणारं पेशंट किंवा इंडस्ट्रीमध्ये येणारा कामगार वर्ग हा कुठेतरी समाधानी होईल। आपल्यासोबत अजून आहेच भाऊ, काय सांगाल की मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर होतोय, मात्र काम अद्यापही कुठलं होत नाही आणि आता मंत्री महोदय येत आहेत त्यामुळे तातडीने डागडुगी केली जाते, काय सांगाल याबाबत आपण? तर जानेवारी 2026ला टेंडर झालं आहे 59 कोटीचं, ते बिलो आले 45 कोटीला हे काम सुरू झालं। आता पावसाळ्याच्या अगोदर खरं तर हे काम संपूर्ण व्हायला पाहिजे होतं रिपेअरिंगचं, त्याचं रुंदीकरणाचं वगैरे हा तर खूप नंतरचा भाग आहे। परंतु ज्या डागडुगी करण्यासाठी ज्यावेळेस सरकारने निधी उपलब्ध करून दिला, कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर अलॉट केली, त्याच्यानंतर काम का चालू झालं नाही, याच्यामध्ये लागेबांधे कुणाचे होते, हे कुणी त्याचं सबलिडिंग केलं, ह्या सगळा खरं केला तर हा संशोधनाचा एक भाग झालेला आहे। आणि त्याच्यामुळं आज एवढ्या लोकांचे निष्पक्ष लोकांचे आज जवळजवळ 399 लोकांचे या ठिकाणी बळी गेलेले आहेत। त्याच्यामध्ये माझ्या कंपनीचा कामगारसुद्धा याच्यामध्ये त्या बळीला त्या ठिकाणी तो समोर गेलेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये सर्व ग्रामस्थांवरती या ठिकाणी लोड येतो। आता मागाशीच गणेश बोत्रेंनी सांगितलं की MIDC सांगते की ह्या PWDचा आहे, PWD सांगते की हा PMRDचा आहे। अरे तुम्ही एकत्रच बसून ठरवा ना। इथं उद्योजक आला, इथं उद्योजक एक MIDC म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जागा घेतलेली, व्यवसाय करायचा प्रयत्न करतोय, तो चांगल्याप्रमाणे व्यवसाय करतोय, पण त्याला जर इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही जर व्यवस्थित देत नसेल तो गुजरातला नाही तो पाकिस्तानला जाईल उद्या, जर इथं जर तुम्ही जर व्यवस्थित काम नाही केलं तर इथं व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं पाहिजे आणि उद्योजकांना त्या ठिकाणी तुम्ही सहाय्य केलं पाहिजे, अर्थसहाय्य नका करू, पण तुम्ही सहाय्य केलं पाहिजे, त्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत। इथे ग्रामस्थ आहेत, इथं ग्रामपंचायत होती, अतिशय त्या ठिकाणी लोड येतो, लोकसंख्या झपाट्याने वाढतात। ज्या उद्योजकाला पूरक लोकसंख्या पाहिजे ती ह्या ग्रामस्थांकडनं प्रत्येकजण आपल्या ठिकाणी त्या व्यवसायाच्या माध्यमातून इथं लोक त्या ठिकाणी रेंटल राहत असतात, त्यांच्या त्या ठिकाणी एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला, रस्त्याचा निर्माण झालेला, पाण्याचा निर्माण झालेला, या सगळ्या गोष्टीकडून ग्रामस्थ पण वैतागलेले आहेत, इंडस्ट्री पण वैतागलेली आहेत। आता उदय सामंत साहेब येतात, आमची सर्वांची खूप मोठी अपेक्षा आहे की त्यांच्याकडनं चांगल्या प्रमाणाचं काम व्हावं आणि उद्योजकांना, शेतकऱ्यांना आणि इथल्या ग्रामस्थांना त्याचा एक आधार मिळेल, अशी ह्या आजच्या मीटिंगमधनं असं मला वाटतं काहीतरी निष्पन्न होईल। नक्कीच
गेले 20 वर्षापासून हा वाहतूक कोंडीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे. रस्ते रुंदीकरण केले जात नाही. ते ग्रामस्थ म्हणून तुम्ही काय मागणी कराल? चाकण MIDC कंपन्या तर वाढ होत आहेत, कामगारांची वाढ होत आहेत, असंख्य बाहेरून लोक आलेली आहेत, पण रस्ते तेवढेच आहेत. रस्त्याचं रुंदीकरण न झाल्यामुळं ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे रोज अपघात होत आहेत. 500 ते 550 लोकांचा आज त्याचा मृत्यू झाला आहे, तरी पण सरकारला जाग येत नाही आहे. आज उद्योगमंत्री आज यायचं ठरलं आहे. जेव्हा कळल्यापासून आज 1000 डंपर असे रस्त्याला टाकून हे डागडुजी करायचं काम चालू केलं आहे. हे काम इतकं नकली आहे, याच्या खाली काही लिअर ना काही नाही, असंच काम चालू केलं आहे. याच्यामुळे पुन्हा एकदा अपघात होणार आहे आणि पुन्हा एकदा हा त्रास चालूच राहणार आहे. आज उद्योगमंत्र्यांनी जर काही ठोस निर्णय घेतले तर आज कुठे काहीतरी फायदा होऊ शकतो. नक्कीच स्थानिकांच्या भावना खूप तीव्र आहेत. काय सांगाल तुम्ही जे अचानक जी डागडुगी चालू केली याबाबत काय सांगाल? एकतर अनेक वर्ष हा प्रश्न आहे. या रस्त्याचा वर्ष हा जो प्रश्न आहे हा काय आज नाही, हा 30 वर्ष चालू आहे. हा 30 वर्ष प्रश्नांमध्ये ह्या गोष्टी सातत्याने होत आहेत की रस्त्यावर खड्डे आहेत, नागरिकांचे बळी जात आहेत. 30 वर्षामध्ये ज्या वेगवेगळ्या सगळ्या सत्ता आल्या त्या प्रत्येक राजकारण्याने याच्यावरती दुर्लक्ष केलंय हे सिद्ध होते. एकतर यानंतर जो निधी पडला आहे तो सरकारी निधी आहे. तो सरकारी निधी पडल्यानंतर त्याचं काम युटिलायझेशन प्रॉपर झालं पाहिजे. ह्या रस्त्याचं लेअर एस्टिमेट कुठे आहे? जो कंत्राटदार आहे त्याला पैसे येऊन 6-7 महिने झाले, तो रस्ता अजूनही होत नाही. आणि जो होतोय त्याच्यावरती मोकळी खडी टाकली जाते. आता पावसाळ्यात टाकली जाते ती म्हणजे. आणि ही गोष्ट भयंकर आहे, ही गोष्ट भयंकर आहे. यामध्ये म्हणजे या सगळ्या याला कुठंतरी यंत्रणा सामील आहे का असा प्रश्न निर्माण करणारी ही गोष्ट आहे. आज मंत्री येत आहेत म्हणून तुम्ही रात्रीतून जागे झाले, बरोबर. डोंगराला आग लागली, पळा 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 असे कंत्राटदार पळायला लागले आहेत आणि रात्रभर कंटेनर डंपर या ठिकाणी टाकत आहात. तर हे जनतेच्या पैशाचा अपव्यय नाही आहे का? हे पैसे जनतेचेच आहेत ना. या पैशाचा हिशोब कोण देणार आहे हा प्रश्न आहे. हा प्रश्न सुटला नाही तर हजारो लोकांचे बळी असेच जात राहतील. इथून इंडस्ट्री जात राहील. सामान्य लोकांचा प्रश्न असाही सुटणार नाही. तर या गोष्टीवर नीट लक्ष दिलं पाहिजे. आणि उद्योगमंत्री येत आहेत तर त्यांनी आवर्जून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ते फक्त उद्योगाचे मंत्री नाहीत, ते जनतेचे मंत्री आहेत, देशाचे मंत्री आहेत, राष्ट्राचे मंत्री आहेत. तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी जनतेचा पैसा लागतो हे लक्षात ठेवून इथं जनतेच्या प्रश्नावर लक्ष द्यावं असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच नागरिकांच्या भावना खूप तीव्र आहेत. आज उद्योगमंत्री येत आहेत, त्यांनी या ठिकाणी सगळी पाहणी करून कुठेतरी या स्थानिक नागरिकांना यातून सुटका करण्याची मागणी केली जात आहे. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे.